कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2022 च्या श्रद्धा वालकर प्रकरण माहिती, ज्यात तिच्या आफ्ताब पूनावाला या बॉयफ्रेंडने तिचे 35 तुकडे करून हत्या केली होती। अशीच घटना मुंबईच्या मीरा रोड भागातही घडली होती, जिथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय मनोज सहानीने सरस्वती वैद्य या आपल्या पार्टनरचे सुद्धा अशीच मृतदेहाचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये बारीक वाटून कुत्र्यांना खाऊ घातले होते। या दोन्ही चीड आणणाऱ्या घटनांनी वातावरण चांगलंच पेटलं होतं आणि महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला होता। आता मेरठमधूनही अशीच एक चीड आणणारी घटना घडली आहे, पण यात पीडित महिला नाही तर पुरुष आहे। आपल्या बायकोचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी लंडनहून आलेल्या सौरभची तिच्या बायकोनं आणि बायकोच्या प्रियकरानं मिळून हत्या केली। त्याच्या शरीराचे 15 तुकडे केले आणि ते तुकडे एका ड्रम मध्ये भरून ती गायब झाली। पण 6 लाख रुपयांनी तिचा गेम केला आणि तिचं हे घाणेरडं कृत्य समोर आलं। नेमकं मेरठच्या हत्या प्रकरणामध्ये काय घडलं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। परंतु त्याआधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली isakal ही वेबसाईट देशातील नंबर 1 मराठी वेबसाईट बनली आहे। त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी isakal वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। उत्तर प्रदेशातील मेरठमधील इंदिरानगर मास्टर कॉलनीमध्ये राहणाऱ्या सौरभ कुमार मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता। तो अनेकदा परदेशात जायचा। 2020 मध्ये त्याने लंडनमधील एका मॉलमध्ये काम करायला सुरुवात केली होती। 2016 मध्ये सौरभनं मुस्कान रस्तोगी सोबत प्रेमविवाह केला होता। दोघांनाही पिहू नावाची 5 वर्षांची मुलगी होती। सौरभ 3 वर्षांपासून इंदिरानगर येथील ओमपालच्या घरात भाड्यानं आपली पत्नी आणि मुलीसोबत राहायचा। त्याचे वडील मुन्नालाल, भाऊ बबलू आणि आई रेणू ब्रह्मपुरीमध्ये वेगळे राहायचे। दरम्यान सौरभ 24 फेब्रुवारी रोजी घरी परतला, कारण 25 फेब्रुवारीला त्याची बायको मुस्कानचा वाढदिवस होता आणि लगेच 3 दिवसांनी त्याची 5 वर्षांची मुलगी पिहूचा वाढदिवस साजरी करण्यासाठी तो आला होता। दोघींचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे झाले। सौरभ खूप खुश होता, पण 4 मार्चची रात्र सौरभसाठी भयानक ठरली। रात्री बायको आणि मुलीसोबत एकत्र जेवण केलं, पण त्यानंतर तो बेशुद्ध झाला, कारण त्याच्या बायकोनं म्हणजेच मुस्काननं त्याच्या जेवणामध्ये मादक पदार्थ मिसळून सौरभला बेशुद्ध केलं होतं। त्यानंतर तिनं तिचा शेजारी असलेला प्रियकर साहिल शुक्ला याला घरी बोलवलं आणि सौरभची चाकूनं हत्या केली। तिनं धारदार चाकूनं मृतदेहाचे 15 तुकडे केले आणि ते तुकडे प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवले आणि त्यावर वाळू आणि सिमेंटचं द्रावण ओतलं आणि झाकण बंद केलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्कान आणि साहिल यांनी सौरभच्या छातीवरती वार केले आणि नंतर मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि चाकूनं 15 तुकडे केले। मृतदेह सिमेंटमध्ये इतका खोलवर रुतला होता की संपूर्ण ड्रम पोस्टमॉर्टमसाठी शवागार पाठवावा लागला होता। पोलिसांनी ड्रम तोडून मृतदेह बाहेर काढला, ज्यामध्ये डोकं, दोन्ही हात आणि पायाची बोटं वेगवेगळी आढळलेली होती। मुस्कानचे साहिल शुक्लासोबत प्रेमसंबंध होते आणि सौरभ त्यात अडथळा ठरत होता, त्यामुळे या दोघांनी त्याचा काटा काढला। धक्कादायक गोष्ट म्हणजे सौरभची हत्या करून मुस्कान तिच्या 5 वर्षाच्या मुलीला आणि आईवडिलांना घरी सोडून तिच्या प्रियकरासोबत शिमल्याला निघून गेली। तिला वाटलं आता सौरभचं प्रकरण संपलं, मृत्यूची विल्हेवाट अशी लावली की कोणाला कळणार पण नाही। पण तिचं लालच तिलाच भारी पडलं आणि तिच्याच आईनं आपल्या मुलीचं हत्याकांड समोर आलं। झालं असं की सौरभची हत्या करून मुस्कान साहिलसोबत शिमल्याला गेली खरी, पण मौज मजा करून पैसे संपले, त्यांना पैशांची गरज होती। यातच मुस्कानला लक्षात आलं की सौरभ राजपूतच्या खात्यात 6 लाख रुपये जमा आहेत। दोघांनी सुद्धा ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, पण ते पैसे त्यांना काही काढता आले नाही। शेवटी मुस्कान तिच्या आईच्या घरी पोहोचली, जी मेरठच्या ब्रह्मपुरी कॉलनीतच राहायची। मुस्कानने तिच्या आईकडे खर्चासाठी पैसे मागितले, तेव्हा तिनं मुस्कानला सौरभबद्दल विचारलं, पण मुस्कान काही सांगेना। अनेक वेळा विचारूनही मुस्कान काही बोलायला सौरभबद्दल तयारच नव्हती। शेवटी दबावाखाली येऊन का होईना मुस्काननं सौरभच्या हत्येची कबुली दिली। मुस्कानची आई कविता हे ऐकून घाबरली, पण तिनं आपल्या मुलीचं हे कृत्य घरातल्या सगळ्यांना सांगितलं आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रारही केली। खरं तर सौरभ जेव्हा लंडनहून मेरठला आला होता, तेव्हा मुस्कान आणि साहिल शुक्लाचे संबंध त्याला कळाले होते। त्यांच्यात त्यावरून भांडणे झालं होतं, त्यामुळेच त्यांच्यातील संबंध बिघडले आणि यातूनच मुस्कान आणि साहिलने त्याची हत्या घडवून आणली होती। या घटनेनंतर प्रकरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच नाही, साहिल आणि मुस्कानला जेव्हा कोर्टामध्ये पोलीस ठाण्यामध्ये हजर केलं, तेव्हा तिथल्या परिसरातील वकिलांनी सुद्धा त्या दोघांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। चिड आणणाऱ्या या घटनेमध्ये आता पुढे काय समोर येतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।